हे बघा त्याने अशा पद्धतीने व्हिडिओ बनवला आहे. बघितलं असा सुपर व्हिडिओ त्याने बनवून दिला. मी आहे अनिरुद्ध आणि याच्या गोष्टी या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. आजचा जो आपला व्हिडिओ होणार आहे की एआयच्या माध्यमातून आपण आपली क्रिएटिव्हिटी कशी मांडू शकतो. आतापर्यंत मी एआयचं फ्री व्हर्जन वापरत होतो, पण आता मी एआयचं थोडं व्हर्जन अपग्रेड केलेलं आहे. एआयचं प्रो फीचर घेतलेलं आहे, जेमिनायचं. ते पण आता जेमिनायचं जे एआयचं प्रो फीचर आहे त्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी त्याला कमांड दिल्या आणि चांगल्या चांगल्या गोष्टी त्याच्याकडून करून घेतल्या. आता आपण पाहिलं की जे आपण मूवीज बघतो किंवा मूवी मध्ये एक व्हिडिओ जनरेट होतात मोबाईलच्या द्वारे किंवा कॅमेरा थ्रू, हे रिअलिस्टिक व्हिडिओ वाटतात. आता जेमेला कमांड दिली आणि ते पण त्या पद्धतीचे व्हिडिओ करून देतं. आता तुम्ही जर इंस्टाग्राम वरती बघाल किंवा युट्यूब मध्ये पण बघाल तुम्ही की बऱ्यापैकी या थ्रू व्हिडिओ जनरेट केले जातात. मी त्याविषयी थोडा विचार केला की ही कशा पद्धतीने बनवतात. तर ते फ्री व्हर्जनच्या माध्यमातून ते काही पॉसिबल नाही, म्हणून थोडं व्हर्जन अपग्रेड केलेलं आहे यायचं. त्याच्या थ्रू आपण पाहूयात की ते व्हिडिओ कसा जनरेट करतो. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आता याचं मागचं कारण सांगतो तुम्हाला काय आहे की बाबा हा व्हिडिओ मी तुम्हाला जनरेट करून का दाखवणार आहे. तर मेन आपला विषय काय आहे की एआयचे नुसती हाईप झालेली आहे का एआय रिअली लोकांसाठी फायद्यात आहे किंवा तोटा करते. तर ह्या गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे. जसं की आता बघा की आपल्याकडे काही लोकांकडे एवढी क्रिएटिव्हिटी असते पण त्यांना मंच भेटत नाही. तर आता त्यांच्यासाठी असं तुम्ही समजू शकता की एआय एक वरदान आहे. जसं की कोणाला लेखक व्हायचं असतं, तर कोणाला फिल्म डायरेक्शन करायचं असतं किंवा कोणाला शॉर्ट फिल्म बनवायचे असतात, तर आता त्याच्यासाठी त्यांना टीम लागते किंवा साधन लागतात, कॅमेरा घ्यावा लागतो, बऱ्याच गोष्टी त्याच्यासाठी तुम्हाला परचेस कराव्या लागतात. पण आता इथं बघितलं तर एका एआयच्या माध्यमातून तुम्ही त्या गोष्टी तुमच्या बुद्धीच्या जोरावरती जनरेट करू शकता. मी अशी एक प्रॉम्प्ट लिहिली आहे. ती प्रॉम्प्ट मी आता जेमिनायला देणार आहे आणि ती प्रॉम्प्ट मग जेमिनाय त्याचं कन्व्हर्जन व्हिडिओ मध्ये कशा पद्धतीने करतं हे पण मी तुम्हाला दाखवणार आहोत. तर सांगण्याचा एकच असा उद्देश आहे की कशा पद्धतीने एआय माणसासाठी फायदा ठरला आहे आणि वरदान ठरलं आहे. काही लोकांसाठी एआय तर देवच आहे. आयटी क्षेत्रात जर तुम्ही बघितलं तर जवळपास 80% जे प्रोग्रामर आहेत किंवा डेव्हलपर आहेत ती एआय कडून कोड लिहून घेतात आणि ते कॉपी पेस्ट करून नवीन नवीन ऍप्लिकेशन्स बनवत राहतात. तर बऱ्यापैकी लोकांना म्हणजे एवढ्या गोष्टी सोप्या वाटायला लागल्या आहेत ना एआयमुळे. एआयचा खूप खूप फायदा झालेला आहे. त्याच्यामुळे जी लोक घाबरलेली आहेत की एआय आल्यामुळे जॉब जाणार किंवा एआय आला तर कशाला अभ्यास करायचा, एआय सगळं करणार आहे, तर ह्या गोष्टी एकदम चुकीच्या आहेत. तर चला पाहूयात की एआय कशा पद्धतीने तो व्हिडिओ बनवत आहे. तर मी आता माझ्या गुगल ट्रान्सलेट मध्ये मराठीमधून एक कमांड टाईप केली आहे, तर ती मी कमांड घेतो आणि ती पेस्ट करतो. दाखवतो मी कमांड काय केलेली आहे त्याला. एक म्हणजे मी एक स्वतः स्टोरी क्रिएट केलेली आहे. ती स्टोरी अशी आहे की माझा मित्र आणि त्याची गर्लफ्रेंड बागेत बसली होती. अचानक काय झालं, तिच्या भावाने त्या दोघांना पाहिले आणि तो रागवला आणि त्याने माझ्या मित्राला मारले. या प्रकारे मला एक व्हिडिओ बनवून दे. इट इज फील लाईक अ ह्युमन रिअल, म्हणजे खरोखर तो माणसासारखा वाटला पाहिजे. हे पण मी त्याला त्या कमांडमध्ये सांगितलेलं आहे. आता काय करतो, ही कमांड मी कॉपी पेस्ट करतो आणि ही कमांड मी कॉपी केलेली आहे. आणि इथं माझ्याकडे जर तुम्ही बघितलं तर हे जेमिनाय एआय प्रो आहे. त्याला आता मी ही कमांड सांगणार आहे, तो कशा पद्धतीने बनवतोय ते बघा. एंटर. त्याला मी आता कमांड दिलेली आहे आणि तो ते व्हिडिओ जनरेट करत आहे. आता त्याने मला रिटर्न काय तो म्हणत आहे, मी तुमचा व्हिडिओ जनरेट करत आहे, याला काही मिनिटे लागू शकतात, त्यामुळे तुमचा व्हिडिओ कधी तयार होतो हे काही वेळाने तपासा. त्याने आता अप्रॉक्स टाइम किती घेतला, 1 ते 2 मिनिटे थांबण्याची त्यांना म्हणजे आपल्याला रिक्वेस्ट केलेली आहे की 1-2 मिनिटे थांबा. आता कसं आहे माहितीये का, तो हा जो व्हिडिओ जनरेट करायचा म्हटलं तर त्याची जी सिस्टीम आहे त्या सिस्टीम मध्ये जनरेट व्हायला
थोडा वेळ लागतो, त्याच्यामुळे त्याने थोडा वेळ वेट करण्यासाठी सांगितलेला आहे. पाहूयात आपण कसा तो व्हिडिओ जनरेट करतोय तो. आता हे पहा, त्याने एक व्हिडिओ आपल्याला जनरेट करून दिलेला आहे. तो व्हिडिओ मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो. त्याने हा व्हिडिओ बनवण्यासाठी 1 ते 2 मिनिट घेतले, पण त्याने असला सुपर व्हिडिओ बघितला आहे ना, तुम्ही बघून चाट पडा. इथे पहा, हे बघा, त्याने अशा पद्धतीने व्हिडिओ बनवला आहे. दादा, नक्की काय झालं ते ऐकून घ्या. आम्ही फक्त बोलत होतो. तुला किती वेळ सांगितलं हिच्यापासून दूर राहा. बघितलं, असला सुपर व्हिडिओ त्याने बनवून दिला आहे. तर आता हे सांगायचं जर तुम्हाला म्हटलं तर याचा हा जो आहे हा याचा सुरुवातीचा काळ आहे. अजून 10 वर्षानंतर AI कुठपर्यंत पोहोचला असेल ह्याचा तुम्ही विचार करा. आणि AI ला घाबरण्याऐवजी AI चा वापर तुमच्या जीवनात आत्मसात करा. रोजच्या दैनंदिन जीवनात तुम्ही AI चा वापर करा, जेणेकरून AI च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कामाची प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकता. तर व्हिडिओ बनवायचा पर्पज हाच होता की AI चा आपण फीचर्स कसे वापरू शकतो. आता मी हे AI चे प्रो व्हर्जन घेतलेलं आहे. तुम्ही याच्यापेक्षा थोडा ऍडव्हान्स व्हर्जन घ्या आणि स्वतःच्या स्टोरीज तयार करा. स्वतःच्या मनातील ज्या आयडिया आहेत ते AI च्या माध्यमातून तुम्ही मंचावरती आणा. युट्यूबवरती अपलोड करा, इंस्टाग्राम वरती अपलोड करा. अशा पद्धतीने तुम्ही क्रिएटिव्हिटी करू शकता. तर हा व्हिडिओ बनवण्याचा आपला उद्देश होता. जर तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा. आणि असे व्हिडिओ अजून बनवावे वाटत असतील तर नक्कीच कमेंट करा. धन्यवाद.